नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी ॲनालिसिस, त्याचबरोबर इंट्रा ट्रेडिंग सेटअप स्ट्रॅटेजी उद्यासाठीची. चला तर मग सुरू करूया. आज काय झालं, जवळपास मार्केट एका रेंजमध्ये होल्ड करताना आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे, त्यानंतर हा आपल्याला जवळपास काय बघायला मिळू शकतो, हा एक ब्रेकआउट बघायला मिळालेला आज, हे लक्षात असू द्या. सो बाईंग कंटिन्यू झाली आहे का, किंवा आपण म्हणू शकतो 25,000च्या वरती क्लोज झाली, ही चांगली गोष्ट झाली आहे का? उत्तर आहे हो, चांगली गोष्ट झाली आहे असं एखाद्या लेवलला आपण म्हणू शकतो. परंतु बाईंग चालू झालं आहे का, खरं सांगायचं तर नाही. जोपर्यंत 25,200 किंवा 25,250ची रेंज जी आहे वरच्या लेवलची, म्हणजे जवळपास जर पाठी येऊन बघितलं तुम्हाला समजेल ती म्हणजे ही या लेवलवरती जोपर्यंत टिकत आहे तोपर्यंत म्हणू शकत नाही. पण फुल्ली बाईंगचा जो ट्रेंड जो आहे किंवा ट्रेंड बेंड जो आहे हा त्या लेवलला पूर्णपणे झालेला नाही आहे असं आपण एक गृहीत धरू शकत नाही. लक्षात आहे, कारण लक्षात घ्या ही जी सेलिंग आहे टॉपपासून बॉटमपर्यंत, जो आपल्याला ही जी सेलिंग बघायला मिळाली त्याच्यानंतर काय बघायला मिळालं बघा, हा जो आहे हा ब्रेकआउट आहे. आता रिटेस्ट करायला मार्केट खाली येणार का? डेफिनेटली येस, खाली येणार आहे मार्केट. त्यामुळे विषय असा आहे की लगेच आपण 3 कॅन्डल्स मोठ्या झाल्या म्हणजे आपण म्हणू शकत नाही की जवळपास मार्केटमध्ये एक ब्रेकआउट जो आहे आपल्याला बघायला मिळाला. इन डिटेल जर बघायचं झालं तर लक्षात घ्या कसा विषय राहू शकतो. एक ट्रेंड लाईन काढायची म्हटली तर प्रॉपर बघायचं झालं तर लक्षात घ्या, इथे बघा, जर ट्रेंड लाईन तुम्हाला जर इन प्रॉपर काढायची असेल तर ट्रेंड लाईन कशी राहील, जर टॉपपासून बॉटम निफ्टीसाठीची कोणती ट्रेंड लाईन म्हणतोय, ही सेलिंगची ट्रेंड लाईन म्हणतोय, हे लक्षात घ्या. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, ती म्हणजे ही. ओके, आता ही जी ट्रेंड लाईन आपली, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट कुठे बघायला मिळाला, हा ट्रेंड लाईनचा हा जो आहे हा ब्रेकआउट बघायला मिळाला, हे लक्षात असू द्या इथे. पण ब्रेकआउट बघायला मिळाला, होल्ड केलेला आहे 24,800च्या वरती, हे लक्षात असू द्या. होल्ड केलं, त्याच्यानंतर ब्रेकआउट झाला, आता 25,000च्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते, चांगली गोष्ट आहे, खरंच मान्य करतो. परंतु ह्याच्यानुसार आपल्याला एक गोष्ट समजते का, हा आता इथे बाईंग कंटिन्यू होईल? खरं सांगायचं असेल तर नाही, हे लक्षात घ्या. कारण थोडक्यात काय, प्राइस ॲक्शन असं काम करत नाही. जर हा ब्रेकआउट असेल तर थोडाफार तो खाली रिटेस्टला येणार, हे लक्षात घ्या. मध्ये 24,800ला सपोर्ट घेईल किंवा जवळपास 24,750 किंवा 24,700ला सपोर्ट घेईल. या लेवलच्या आसपास कुठेतरी सपोर्ट गेला मार्केट 100% येणार. सो त्या सेलिंगसाठी आपल्याला तयार होणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर अवरलीवरती आल्यानंतर एक तुम्हाला गोष्ट समजेल, जस्ट अ सेकंड, थोडाफार एक इंडिकेटर आपण ॲड करूया, तो म्हणजे आपला RSI. आता RSI ते ॲड केल्यानंतर तुम्हाला एवढं समजतंय, या लेवलच्या आसपास बघू शकता RSI जो होता हा ओव्हरबॉट होता आणि आता त्याच्यावरती मार्केट जाऊन सुद्धा RSI ते स्ट्रेंथ कमी दाखवते. मग थोडक्यात आपल्याला काय बघायला मिळू शकतं की बायर्सची पॉवर आहे ही थोडीफार आपल्याला कमकुवत बघायला मिळते, हे लक्षात असू द्या. ह्याच्यावरून जे ॲनालिसिस जे आहे हे समजतात किंवा बघताच, इवन टोटल प्राइस ॲक्शन प्लस आपण म्हणू शकतो टेक्निकल्स, या दोन्ही गोष्टींचा एक आढावा घेतला तर आपल्याला ही गोष्ट नजरेसमोर येते. ठीक आहे, त्याचबरोबर आता काय विचार करू शकतो, सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा जो ब्रेकआउट आहे, जी आधीची कॅन्डल आहे ती रेंज कोणती पकडू शकतो आपण व्यवस्थित, ब्रेकआउट रेंज ती म्हणजे ह्या कॅन्डलचा लो आणि ह्या कॅन्डलचा हाय, तो आज मार्केटने काय केलेला आहे, ब्रेकआउट केलेला आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर त्याच्यावरची म्हणजे आजची क्लोज ती म्हणजे ही जवळपास 25,100 आणि काली ॲनालिसिस करताना म्हटलं होतं लेवल ब्रेकआउट बघायला मिळालं. 25,000च्या वरती बाय करू शकता, 50-60 पॉईंट किंवा 100 पॉईंट घेऊ शकता इंटू 75. थोडक्यात सांगायचं असेल तर चांगला जर ऑप्शन फ्युचरमध्ये केला असेल तर थोडक्यात हा ब्रेकआउटमध्ये 50-60 पॉईंट एक छोटा लेवलला प्रॉफिट चांगलं बघायला मिळालं होतं. त्याचबरोबर आता थोडक्यात वरच्या दिशेने जायचं म्हटलं ते 25,150ची रेंज आहे का वरती, हो डेफिनेटली आहे, ती म्हणजे ही 25,150. आता या लेवलच्या आसपास तुम्हाला समजेल मी रेंज का काढली आहे ती. आणि ह्याच्यावरची टार्गेट पकडायचं असेल ते म्हणजे जवळपास आपण 25,200 ते म्हणजे ह्याच्या आसपास आणि त्याच्यावरती 25,250 जो मेन रिजेक्शन झोन आहे, हे लक्षात असू दे. ठीक आहे, मग आपण उद्याचा इंट्राडेचा विचार करता काय करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची शेवटची 15 मिनिटाची कॅन्डल काय सांगण्याचा प्रयत्न करते, निफ्टीला इनडिसिजन मोडमध्ये मार्केट आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, मग ही शेवटची कॅन्डल आहे ज्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग आहे. सो मार्केट सेलिंगला खाली आलं तर सेल करू शकतो का, डेफिनेटली सेल करायचंच आहे. कुठे जर गॅप डाऊन ओपन झालं आणि 25,022 किंवा 25,000च्या आसपास ओपन झाला आणि इथून सरळ सेलिंग आली, बिंदास शॉर्ट करा, बिंदास सेल करा. 24,950 ते 24,900 चांगलं टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं, लक्षात घ्या. सर बाईंग कुठे करायचं आहे, बाईंगसाठीचा काहीतरी द्या, ट्रेंड कंटिन्यू होईल का, डेफिनेटली बघूया. गॅपअप झालं 25,100च्या वरती, बिंदास बाय करा. 25,100 25,150 टार्गेट चांगलं बघायला मिळू शकतो. परंतु 25,200 रिजेक्शन झोन आहे, त्याच्यावरती महत्त्वाचा रेंज आहे 25,250.
50ची रेंज, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो त्या रेंजसाठी आपल्याला सुद्धा तयार होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. साईडवेज ओपन झालं, साईडवेज रेंज कोणती 25,100 ते 25,000 ही 100 पॉईंटची जी रेंज आहे, ह्याच्यामध्ये मार्केट ओपन झालं तर ट्रेड करू नका. आपण नो ट्रेडिंग झोनमध्ये ती रेंज टाकून ठेवूया, हे लक्षात असतं. त्या रेंजमध्ये कुठेही ओपन होऊन दे, जोपर्यंत ती 100 पॉईंटचा एरिया ब्रेकआउट करत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. ही सिंपल ॲनालिसिस आहे. समजलं असेल तर एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतं. लवकर करा. आणि हाई व्हिडिओ म्हणून काहीतरी आहे फीचर, जर आपल्याला एनेबल असेल डेफिनेटली ते करा. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पोहोचवा आपल्या लाडक्या मार्केट मराठीला. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.